विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलेलं आहे। पुण्याच्या जागेवरनं मोठा तिढा निर्माण झालेला होता। सकाळी 9 वाजेपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या बैठकी सुरू होत्या, मात्र राष्ट्रवादीमध्ये पुण्याच्या जागेवरनं अजूनही तिढा कायम आहेत। सुनील टिंगरे इच्छुक आहेत, मात्र ही जागा काकडेंना घोषित करण्यात आली, त्यावरनं हा वाद निर्माण झालाय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे जोडले गेलेले आहेत। अक्षय, पुण्याच्या जागेवरनं अजूनही तिढा कायम आहे, काय परिस्थिती आहे? 12 वाजता दुपारी विक्रम काकडे जे आहेत ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत असल्याची माहिती जी आहे ती काकडेंच्याच PR टीमकडनं मिळाली होती। मात्र आता आपण जर बघितलं तर अजूनही अधिकृतरित्या जी यादी आहे राष्ट्रवादी काँग्रेसची त्याच्यावर नाव जे आहे ते अजूनही आलेले नाही। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या नेतृत्वाखाली जिजाई या निवासस्थानी सध्या बैठका ज्या आहेत त्या सुरू आहेत। पुणे जिल्ह्यातले अनेक आमदार, ज्यामध्ये स्वतः दिलीप वळसे पाटील सारखे ज्येष्ठ नेते असतील, शंकर मांडेकर, चेतन तुपे किंवा अतुल बेनके यासारखे माजी आमदार आहेत, त्यांच्या उपस्थितीत जिजाईवर सध्या बैठका ज्या आहेत त्या सध्या सुरू आहेत। विशेष म्हणजे संजय काकडे आणि त्यांचे पुत्र विक्रम काकडे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। काही वेळापूर्वी सुनील टिंगरे जे शहराध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे ते देखील बाहेर पडले होते आणि त्यांनी मी पुढच्या तयारीसाठी चाललेलो आहे आणि सध्या कोणी नाराज नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं। मात्र राष्ट्रवादीकडनं अवघे 3 तास जरी उरले असले फॉर्म भरायला तरी अजूनही नाव का जाहीर केलं जात नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कारण आपण जर पाहिलं तर विक्रम काकडेंच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा जी आहे ती आज सकाळपासूनच राष्ट्रवादीच्या गोत्यात सुरू होती। मात्र आता जवळपास 12:30 होत आलेले आहेत, 12:30 झालेले आहेत। दुपारी 3 वाजता फॉर्म भरायची अंतिम वेळ आहे आणि असं असलं झालं तरी सुद्धा AB फॉर्म जो आहे तो कुठल्याही उमेदवाराला आतापर्यंत दिलेला नसल्याची माहिती आहे। त्यामुळे नक्की पुण्याच्या विधान परिषदेच्या जागेवर नेमका कोण फॉर्म भरणार आहे, राष्ट्रवादीमध्ये काही अंतर्गत कला आहे का, कुठल्या नावांवर विरोध आहे का, अशा देखील चर्चा सध्या सुरू आहेत। आणि त्यामुळे सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवार असतील यासारखेच यासोबतच जे अनेक नेते, अनेक आमदार राष्ट्रवादीचे आहेत ते जिजाईवर पोहोचलेले आहेत आणि यांच्या बैठका ज्या आहेत त्यांच्या सध्या सुरू असल्याचं सध्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच अक्षय, मला सांगा की धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतो यावेळेस राष्ट्रवादीच्या पुण्यातल्या जागेवरनं मोठा तिढा कायम आहे। काकडेंना यावेळेस राष्ट्रवादीतून विरोध होत असून अजूनही नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही। विकास काकडे यांची जरी चर्चा असली तरी सुनील टिंगरे सुद्धा या जागेसाठी इच्छुक आहेत, त्यामुळे नेमकी ही जागा कुणाला दिली जाईल, कुणाला इथं उमेदवारी मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आज सकाळपासून आपण पाहतोय बैठकांची सत्र सुरू आहेत आणि बैठकांच्या ह्या सत्राअंती सुद्धा अजूनही काही निर्णय झालेले नाही। अवघे 3च तास बाकी आहेत अर्ज भरण्यासाठी, मात्र अजूनही पुण्याच्या जागेवर कोणताही तोडगा निघालेला नाही। राष्ट्रवादीत पुण्याच्या जागेवरनं तिढा कायम असल्याचं आपण पाहतोय।